वेलकम स्टूडेंट्स. आपण प्रॉब्लेम सेट 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रॉब्लेम सेट 2 क्वेश्चन नंबर 11 पर्यंत मागचा पार्ट पाहिलेला आहे. नाउ लेट्स कंटिन्यू फ्रॉम क्वेश्चन नंबर 12. रीड द क्वेश्चन प्रॉपरली. 12th question. The difference between the squares of two numbers is 120. The square of smaller number is twice the greater number. Find the numbers. Question एकदा पुन्हा वाचून बघा. The difference between the squares of two numbers is 120 degree. And the square of smaller number is twice the greater number. असं म्हणलेलं आहे. Is twice the greater number. ही कंडिशन व्यवस्थित वाचा. The square of smaller number is twice the greater number. म्हणजे स्मॉलर नंबरचा जो स्क्वेअर आहे, स्मॉलर नंबरचा जो स्क्वेअर आहे तो कुणाशी रिलेटेड आहे, कुणाशी त्याच्यावर अवलंबून आहे, तो ग्रेटर नंबरच्या वरती होतो. ठीक आहे. Let the greater number be x, therefore the square of smaller number वाचा. कंडिशन मध्ये वाचा काय म्हणले त्यांनी. स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर कसं म्हणले बघा. बघा, द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज ट्वाइस द ग्रेटर नंबर. मग स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर किती आहे, तर ट्वाइस द ग्रेटर नंबर, ट्वाइस एक्स. आणि मग पहिल्या कंडिशन कडे या. द डिफरन्स बिटवीन द स्क्वेअर्स ऑफ टू नंबर्स इज 120. दोन्ही नंबर्सच्या स्क्वेअर्स मधला डिफरन्स किती दिलाय तुम्हाला, तर तो 120 दिलाय. आता याच्यामध्ये मुळात एक लक्षात ठेवा की हा जो आहे ना, हा तो स्क्वेअरच आहे ना, हा स्क्वेअरच आहे, पण स्मॉलर नंबरचा आहे. आणि ग्रेटर नंबर तुमचा एक्स आहे. मग अकॉर्डिंग टू द कंडिशन एक्स स्क्वेअर म्हणजे लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर मायनस स्मॉलर नंबरचा स्क्वेअर. आता स्मॉलर नंबरचा स्क्वेअर मुळातच ट्वाइस एक्स आहे आणि हा डिफरन्स तुम्हाला काहीतरी त्यांनी 120 दिलेला आहे. हा डिफरन्स काय दिलाय, 120. द डिफरन्स बिटवीन स्क्वेअर्स ऑफ टू नंबर्स म्हणजे ग्रेटर नंबरचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, स्मॉलर नंबरचा स्क्वेअर ट्वाइस एक्स, यांचा डिफरन्स तुम्हाला काय दिलाय, 120 दिलाय. मग एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 120 इक्वल 0. मायनस 120 ला स्प्लिट करा, डिफरन्स 2x आहे आपण 12 टाइम्स एक्स स्क्वेअर मायनस 12x प्लस 10x मायनस 120 इक्वल 0. हे त्याचे फॅक्टर्स पडले. x इंटू ब्रॅकेट x मायनस 12 प्लस 10 इंटू ब्रॅकेट x मायनस 12 इज इक्वल टू 0. x मायनस 12 next bracket x plus 10 is equal to 0. Either first term 0 or second term 0. Therefore x minus 12 equals 0 or x minus 10 equals 0. Therefore x equals 12 or x equals minus 10. But x equals minus 10 is not possible. But x equals minus 10 is not possible. Therefore x is equal to काय आलं सांगा, 12. आता x म्हणजे तुमचा ग्रेटर नंबर आहे ना, therefore ग्रेटर नंबर इज इक्वल टू 12. हा झाला तुमचा ग्रेटर नंबर. आता स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर किती आहे सांगा. स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर, स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज इक्वल टू सांगा. स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर काय दिलाय तुम्हाला, 2x दिलाय, म्हणजे 2 इंटू 12 म्हणजे 24. पण तो स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर आहे ना, therefore स्मॉलर नंबर इज स्क्वेअर रूट ऑफ 24. आता याच्यात नॅचरल नंबर हा शब्द नसल्यामुळं प्लस और मायनस साइन देखील याला चालतो बरं, कारण ते स्क्वेअर रूट घेतलंय आपण, त्यामुळे प्लस और मायनस साइन त्याला चालू शकेल. मग सर इथं का मायनस 10 नॉट एक्सेप्टेबल आहे, तर -10 ही तुमची कंडिशन जी आहे ना ती सॅटिस्फाय होत नाही. -10 तुमच्या प्रॉब्लेमची कंडिशन
सॅटिस्फाई होत नाही. कारण सांगतो ऐका, जर एक्स जर -10 असेल म्हणजे ग्रेटर नंबर -10 असेल तर स्मॉलर नंबर काय असेल सांगा. स्मॉलर स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर काय असेल सांगा. हे बघा, हा स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर -20 असेल. जर एक्स -10 असेल तर स्क्वेअर निगेटिव्ह स्क्वेअर कुठल्या तरी नंबरचा स्क्वेअर कधी निगेटिव्ह असतो का? म्हणून हे x इक्वल्स -10 इज नॉट पॉसिबल म्हणलेलं आहे. आणि तिथं मात्र मी प्लस वर मायनस साईन घेतलंय कारण ह्याच्यात नॅचरल नंबर हा शब्द नॅचरल नंबर्स आहेत असं कुठं त्यात मेन्शन नाही केले. त्यामुळे कसलेही नंबर असू शकतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पण -10 मग काय रिजेक्ट केलं तर त्यांना तुमची कंडिशन काय होत नाही, सॅटिस्फाय होत नाही. ओके, क्वेश्चन नंबर 13. Ranjana wants to distribute 540 oranges among some students. If 30 students were more, each would get 3 oranges less. Find the number of students. क्वेश्चन सोपा आहे पण त्यातला डिव्हिजनचा पार्ट बऱ्याचदा मुलांना कळत नाही. एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या मला. काय समजा माझ्याकडे 50 रुपीज आहेत, 50 रुपीज, आणि ते मी 5 स्टुडंट्सना वाटणार आहे. किती स्टुडंट्सना वाटणार आहे? 5 स्टुडंट्सना. तर प्रत्येक मुलाला किती रुपये मिळतील? तुम्ही सगळेजण आन्सर 10 सांगता, एक्झॅक्ट बरोबर, त्यात काही शंका नाही. पण हे आन्सर असं कधीच एक्सपेक्टेड नाही मला. 50 स्टुडंट्स आहेत, 50 रुपीज आहेत सॉरी, आणि 5 स्टुडंट्सना मी डिस्ट्रीब्यूट करणार आहे. तर प्रत्येक स्टुडंटला 50 डिवायडेड बाय 5 इतके रुपीज मिळतील. मला हे एक्सपेक्टेड आहे. किती रुपये आहेत माझ्याकडे? 50. किती स्टुडंट्स आहेत? 5. प्रत्येक मुलाला किती रुपये मिळतील? 50 डिवायडेड बाय 5. मग जे काही येईल ते आन्सर. मग तसंच माझ्याकडे समजा 50 ऑरेंजेस आहेत, मला ती ऑरेंजेस x स्टुडंट्सना द्यायचे. किती मिळतील प्रत्येकाला? तर 50 अपॉन x. आता याच एक्झाम्पल मध्ये आता 5 स्टुडंटना मी दिल्यावर प्रत्येकाला 10 रुपये मिळाले की नाही? आता बघा 50 स्टुडंट्स आहेत आपल्याकडे. आता मी ही अमाऊंट जी आहे ती 10 स्टुडंट्सना वाटणार आहे. मग प्रत्येक मुलाला किती रुपये मिळतील सांगा? 5 रुपीज मिळतील. म्हणजे डिनॉमिनेटर मोठं झालं की डिव्हिजनचा आन्सर लहान येतं. पहिल्यांदा प्रत्येक मुलाला 10 रुपये मिळत होते, आता मुलं वाढली त्यामुळे प्रत्येक मुलाला 5 रुपये मिळणार आहेत. म्हणजे पूर्वीपेक्षा 5 रुपये काय मिळणार आहेत? आता कमी मिळणार आहेत. हे यातनं जर समजलं तर हा प्रॉब्लेम फार सोपा आहे. ओके, बघा क्वेश्चन वाचून बघा सगळ्यांनी परत एकदा. रीड द क्वेश्चन प्रॉपरली. हा काय म्हणले बघा, Ranjana wants to distribute 540 oranges among some students. If 30 students were more, each would get 3 oranges less. Find the number of students. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा नंबर ऑफ ऑरेंजेस किती आपण बघूया. 540. मग assumption, let the number of students be x. Students आहेत ना. Ranjana wants to distribute among some students. Okay. Let the number of students be x. But each student will get 540 ऑरेंजेस आहेत. x स्टुडंट्स मध्ये तिला वाटायचे, डिस्ट्रीब्यूट करायचे. प्रत्येक स्टुडंटला किती मिळतील सांगा? 540 डिवायडेड बाय x ऑरेंजेस. प्रत्येक स्टुडंटला 540 अपॉन x स्टुडंट्स ऑरेंजेस मिळतील, x स्टुडंट्स. आता इफ काय म्हणले वाचा पुढं, इफ 30 स्टुडंट्स वेअर मोर, समजा 30 मुलं जास्त आली असती त्यामध्ये. बघा, इफ 30 स्टुडंट्स वेअर म्हणजे वेअर मोर, then each student will get सांगा ऑरेंजेस किती आहेत? 540. आता मात्र तुमचा नंबर ऑफ स्टुडंट्स x नाही आहे तर x प्लस 30, आणखी 30 मुलं जास्त वाढले तर x प्लस 30 स्टुडंट झाले आणि प्रत्येक मुलाला एवढे ऑरेंजेस मिळाले असते.
त्यांनी म्हटलं कंडिशन, तिथे कंडिशन अशी दिली आहे की जर 30 स्टुडंट्स जास्त असते तर प्रत्येकाला 3 ऑरेंजेस कमी मिळाले असते. मला सांगा पूर्वी किती ऑरेंजेस मिळत होते? 540 अपॉन x. स्टुडंट्स वाढल्यामुळे ऑरेंजेस कमी झाले की नाही सांगा? हे झाले कमी झाले. मग यापेक्षा हा नंबर कितीने कमी आहे? 3 ने कमी असं त्यांनी सांगितलं. each student will get 3 oranges less. म्हणजे अकॉर्डिंग टू द कंडिशन सांगा पहिल्यांदा किती ऑरेंजेस मिळाले असते? 540 अपॉन x मायनस आता किती मिळतात? 540 डिवायडेड बाय x प्लस 30. हे कमी का झाले सांगा? हे मी काय मगाशी सांगितलेलं, डिनॉमिनेटर वाढलं की डिव्हिजनचा आन्सर कमी येतो. साहजिक आहे ना, ऑरेंजेस तेवढेच आहेत ना. मुलं 30 वाढली म्हटल्यावर आता पूर्वीपेक्षा कमी ऑरेंजेस मिळणार की नाही प्रत्येकाला? हे कमी मिळालेले ऑरेंजेस. आणि या दोघांचा डिफरन्स तुम्हाला किती सांगितलाय? तुम्हाला 3 सांगितलं आहे. बस आता हे सिम्प्लिफाय करायचं. 540 कॉमन आणि पलीकडे ट्रान्सफर करतो आम्ही, म्हणजे 1 अपॉन x मायनस 1 अपॉन x प्लस 30 इज इक्वल टू 3 अपॉन 540. 540 कॉमन आणि डिनॉमिनेटर मध्ये पलीकडे ट्रान्सफर केले. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन, हे इंटू 1 म्हणजे x प्लस 30 मायनस x इंटू 1 म्हणजे x अपॉन हा प्रोडक्ट x स्क्वेअर प्लस 30x इज इक्वल टू, आता हे मात्र मी रिड्यूस करणार आहे. 3 1 जा 3, 3 18 जा 54 म्हणजे 1 अपॉन 180. इकडे प्लस x मायनस x कॅन्सल झाले. 30 अपॉन x स्क्वेअर प्लस 30x इज इक्वल टू 1 अपॉन 180. क्रॉस x स्क्वेअर प्लस 30x इंटू 1 म्हणजे तेवढेच इज इक्वल टू 18 3 जा 54 आणि वरचे 2 0. LHS मध्ये ना x स्क्वेअर प्लस 30x मायनस 5400 इज इक्वल टू 0. आणि आता मात्र हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मी सॉल्व्ह पण करून देणार नाही, हिंट पण देणार नाही. स्वतः फॅक्टर्स पाडायचे आणि चेक करायचे की मायनस 5400 ला स्प्लिट करा आणि डिफरन्स 30 आला पाहिजे. एक आन्सर त्यातलं निगेटिव्ह येईल, एक आन्सर पॉझिटिव्ह येईल. x म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत, त्यामुळे निगेटिव्ह आन्सर ऍक्सेप्ट करू नका आणि पॉझिटिव्ह आन्सर जे असेल ते लिहून टाका. हे आता आपल्या आपण करायचं. आता मिसलेनियस मध्ये का होईना क्वाड्रॅटिक इक्वेशन स्वतः सिम्प्लिफाय करा. ओके ओके. नाउ क्वेश्चन नंबर 14. Mr. Dinesh owns an agriculture farm at village Talweli. ते विलेजचं नाव आहे, काही असू दे. The length of the farm is 10 meters more than twice the breadth. लेंथ केवढी म्हणून सांगितले फार्मची? 10 more than twice the breadth. मग त्या फार्म, हे फार्म, त्याची जर ब्रेड्थ x असेल तर लेंथ 10 more than twice the breadth म्हणजे twice x plus 10 आहे. पुढे वाच. In order to harvest rainwater, he dug a square-shaped pond inside the farm. त्याच फार्म मध्ये एक स्क्वेअर शेप पॉन्ड आहे. पॉन्ड पाणी साठवण्यासाठी एक तळ त्याने खोदलेलं आहे. farm. The side of pond is 1/3 of the breadth of the farm. त्याची जी पॉन्डची जी साइड आहे ती 1/3 ऑफ ब्रेड्थ एवढी. मग ब्रेड्थ x आहे, मग त्याच्या 1/3 म्हणजे किती आले? x/3 आहे. पॉन्डची साइड, पॉन्ड हे स्क्वेअर शेप मध्ये आणि त्याची साइड किती आहे? 1/3 टाइम्स द ब्रेड्थ म्हणजे x/3. द एरिया ऑफ फार्म इज, फार्मची एरिया म्हणजे लेंथ इंटू ब्रेड्थ. द एरिया ऑफ फार्म इज 20 टाइम्स द एरिया ऑफ पॉन्ड. पॉन्डच्या एरियाच्या 20 टाइम्स आहे फार्मची एरिया. तर फाइंड द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ द फार्म ॲज वेल ॲज द पॉन्ड. फार्मची लेंथ ब्रेड्थ आणि फार्मची लेंथ ब्रेड्थ आपल्याला मला विचारले. ठीक आहे, बघा. लेट द ब्रेड्थ ऑफ फार्म बी
एक्स, तर युनिट्स काय आहेत का बघा, मीटर्स नाही, काही दिलेलं नाही, युनिट्स काही नाही. ठीक. लेट द breadth of farm be x units, therefore length equals किती आहे, 10 more than twice the breadth, म्हणजे 2x plus 10 की त्याची breadth आहे. ठीक आहे. आता साइड ऑफ पॉन्ड सांगा, पॉन्डची साइड किती आहे, 1/3 ऑफ द ब्रेड्थ, 1/3 ऑफ द ब्रेड्थ म्हणजे किती, x/3. ठीक आहे. आता बघा कंडिशन, एरिया ऑफ फार्म इक्वल्स 20 टाइम्स एरिया ऑफ पॉन्ड. आता फार्म रेक्टँग्युलर शेप मध्ये, मग त्याची एरिया लेंथ इंटू ब्रेड्थ म्हणजे x इंटू ब्रॅकेट 2x plus 10 लेंथ इंटू ब्रेड्थ ही त्याची एरिया, 20 टाइम्स एरिया ऑफ पॉन्ड. आता पॉन्ड स्क्वेअर शेप मध्ये, मग स्क्वेअरची एरिया काय असते, तर साइड इंटू साइड किंवा साइड स्क्वेअर x/3 चा स्क्वेअर अशी ती एरिया असते. ठीक. ओपन द ब्रॅकेट, 2x² plus 10x इक्वल्स 20 into x²/9. 9 ट्रान्सफर करा म्हणजे दोघांना मल्टिप्लाय करा, 9 2 जा 18x² प्लस 9 10 जा 90x इज इक्वल टू 20x². आता काही म्हणजे इकडे हे ट्रान्सफर करा किंवा 18 तिकडे ट्रान्सफर, तुम्हाला जे पाहिजे ते. मी 20 LHS मध्ये आणतो. सो 18x² minus 20x² plus 90x is equal to 0. या दोघांचा डिफरन्स -2x², 18 मधनं 20 गेले ना, -2x² plus 90x is equal to 0. यातून मी -2x कॉमन काढतोय. मग -2x कॉमन काढले की यातल्या राहतील x, साइन चेंज झालं बघा, -45 is equal to 0. जेव्हा दोघांचा प्रॉडक्ट 0 असतो तेव्हा either फर्स्ट टर्म 0 or सेकंड टर्म 0. Therefore -2x equals 0 or x minus 45 equals 0. -2 ने डिवाइड केल्यानंतर x equals 0 or ट्रान्सफर केल्यानंतर x equals 45. खाली करायचं, but x equals 0 is not possible. कारण 0 म्हणजे लेंथ ब्रेड्थ आहे ना ती, त्यामध्ये 0 असत नाही. Therefore x equals 45. मग आता मला सांगा, तुम्हाला याच्यातनं काय मिळालं, x45 मिळालं म्हणजे काय मिळाली, ब्रेड्थ मिळाली. मग तुम्ही खाली तसं याच्या पुढे आता कंटिन्यू करायचं आपलं, आपण मी सोडवून पण दिले. x म्हणजे ब्रेड्थ, मग ब्रेड्थ ऑफ फार्म इक्वल्स x इक्वल्स 45. मग लेंथ किती असणार, त्याच्या ट्वाइस पेक्षा 10 ने जास्त, म्हणजे इथे रिप्लेस करा, x च्या जागी 45, 45 टू 90, 90 प्लस 10 100, म्हणजे ब्रेड्थ सॉरी लेंथ 100. आणि साइड ऑफ पॉइंट किती आहे सांगा, x/3, x म्हणजे 45, 45/3 म्हणजे 15. हे त्याच्या पुढे 3 आन्सर्स तुम्हाला खाली स्वतः लिहायचे. ओके ओके. नाउ क्वेश्चन नंबर 15 बघा. आधी क्वेश्चन व्यवस्थित वाचा, हाही टाइप खूप महत्वाचा आहे. अ टँक फिल्स कम्प्लीटली इन 2 hours इफ बोथ द टॅप्स आर ओपन. म्हणजे याच्यात एक टँक आहे, त्याच्यामध्ये एक 2 टॅप्स ओपन केलेत, एक स्मॉलर आणि एक लार्जर. पुढे वाचल्यावर सगळं कळेल तुम्हाला. इफ ओनली वन ऑफ द टॅप्स इज ओपन ॲट द गिवन टाइम, द स्मॉलर टॅप takes 3 hours more than larger one to fill the tank. म्हणजे दोन पैकी एकच टॅप जर ओपन ठेवला असेल तर त्या स्मॉलर टॅपला लार्जर टॅप पेक्षा 3 hours मोर लागतात तो टँक कम्प्लिटली फिल करायला. साहजिक आहे, टॅप जर लहान असेल तर पडणारं पाणी कमी असेल, टँक भरायला वेळ लागेल. लार्जर टॅप मधनं पाणी जास्त पडेल, लवकर टँक भरेल. हा टाइपचे वर्क डन इन 1 day. तुम्हाला एक्झाम्पल्स आठवले बघा, कार्पेंटरचं एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला, पेंटरचं एक्झाम्पल दिलं. नंबर ऑफ पर्सन्स अपॉन नंबर ऑफ डेज टू फिनिश द जॉब. तोच प्रकारे इथं नंबर ऑफ पर्सन्स ऐवजी नंबर ऑफ टॅप्स आहेत फक्त, आणि नंबर ऑफ डेज ऐवजी इथं वर्किंग आवर्स आहेत. शेवटी टाइम, त्यांना किती टाइम लागतो तर तो आवर्स मध्ये लागतो, यांना आवर्स मध्ये करायचा प्रॉब्लेम. बस एवढाच फरक आहे. बाकी टाइप मागच्या जागेचा. How much time does each tap takes to fill the tank separately? तो टँक भरायला
प्रत्येक टॅपला किती वेळ लागेल असं विचारलेलं आहे. मग मला सांगा स्मॉलर टॅपला जो वेळ लागतो की नाही, स्मॉलर टॅपला तो किती लागतो सांगा. स्मॉलर टॅप टेक्स 3 hours मोर दॅन लार्जर टॅप. मग आपण लार्जर टॅपचा टाइम पहिल्यांदा x hours अज्युम करून घेऊया. बघा, लेट द टाइम टेकन बाय larger tap to fill the tank, वन वर्क वगैरे मी तुम्हाला सांगितलं होतं बघा त्या क्वेश्चन त्याच्याशी रिलेटेड. लेट द टाइम टेकन बाय लार्जर टॅप टू फिल द टँक बी x hours. Therefore time taken by smaller tap to fill the tank हा किती असणार आहे, 3 hours मोर असं म्हणलेलं आहे. वाचा बरं तिथं, इट टेक्स 3 hours मोर म्हणले का बघा, 3 hours मोर. ठीक आहे. मग आता दोन्ही टॅप मिळून दोघांचं एका तासाचं काम आपण काढूया. मला सांगा मोठ्या लार्जर टॅपला किती वेळ लागतो, तर x hours लागतात. मग एका तासात त्याने केवढं पाणी भरलं असेल, तर 1/x. एक साधं उदाहरण देतो, लक्षात हा एवढा टँक आहे असा. हा टँक भरायला एका टॅपला, हे वरची त्याची लेवल, हा टँक भरायला एका टॅपला 4 तास लागतात. हा पूर्ण कंप्लीट टँक भरायला 4 तास लागतात असं समजा. 4 तासात पूर्ण टँक भरायला. मग एका तासात 4 तासात तुमचा टँक सगळा भरणार आहे की नाही, वन कंप्लीट टँक भरणार आहे की नाही. मग प्रत्येक तासाचा विचार करा. बघा मी कसं करतो बघा, लक्षात. पाणी सुरू केलं, पहिल्या तासामध्ये पाणी एवढं भरलं म्हणजे 1/4 टँक पहिल्यांदा फिल झाला. 1/4 हे बघा, हा जो पोर्शन आहे की नाही, हा 1/4 टँक फिल झाला बघा. पुढच्या तासात पुन्हा 1/4 टँक फिल झाला. 1/4. तिसऱ्या तासात पुन्हा 1/4 टँक फिल झाला. आणि शेवटच्या तासात पुन्हा 1/4 पार्ट झाला. असा मिळून तुमचा 1/4 4 टाइम्स आहे, म्हणजे 1/4 into 1 म्हणजेच 1 टँक कम्प्लिटली फिल झाला. हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणजे शेवटी एका टॅपला जर 4 तास लागत असतील तर एका तासात तेवढं किती पाणी भरतं, 1 किती आवर्स लागतात, 4 hours. एका तासात हे बघा, हे 1 तासाचं पाणी इथं आहे बघा, हे जे आहे हे एका तासाचं पाणी. मग एका तासात केवढं पाणी भरतं, 1/4. मग 4 तास लागत असतील तर एका तासात 1/4. 5 तास लागत असतील तर एका तासात 1/5. 10 तास लागत असतील तर एका तासामध्ये 1 hour मध्ये 1/10. मग x hours लागत असतील तर एका तासामध्ये केवढं टाइम भरणार आहे, 1/x लागणारा टाइम. मग आता बघा तसंच याला एका तासात केवढं भरेल, 1/x + 3 एवढं टाइम भरेल. ठीक आहे. Therefore the part of the tank filled by both taps in 1 hour. हे महत्वाचं आहे. एका तासात दोघांचं केवढं काम होईल, म्हणजे लार्जर टॅपचं 1/x इतकं होईल प्लस स्मॉलर टॅपचं 1/x + 3 एवढा पार्ट त्या टँकचा एका तासात भरतात. आणि मग एका तासात एवढं काम करतात तर फर्स्ट लाईन वाचा, बोथ टॅप्स कम्प्लिटली फिल द टँक्स इन 2 hours. 2 तासात ते कम्प्लीट टँक भरतात असं त्यांनी सांगितले. 2 तासात कम्प्लीट म्हणजे 1 टँक कम्प्लीट भरतात. मग एका तासात जर एवढं काम असेल ब्रॅकेट तर 2 तासात किती होईल, 2 into ब्रॅकेट. आणि त्यावेळी त्यांचं ते 1 वर्क कम्प्लीट होतं. मग अकॉर्डिंग टू द कंडिशन एका तासात एवढं काम तर 2 तासात 1/x + 1/x + 3. आणि हे सगळं मिळून एक टँक तुम्ही काय करता, 1 टँक कम्प्लिटली फिल करता. बस आता पुढे क्रॉस मल्टिप्लाय करून फक्त सोडवत राहायचंय. क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into ब्रॅकेट, हा हे झाले x + 3 into 1, हे झाले +x. डिनॉमिनेटर मध्ये x² + 3x = 1 ॲज इट इज. न्यूमरेटर मध्ये हा x + x 2x + 3 अपॉन x² + 3x. ठीक आहे, = 1. 2 न ब्रॅकेट ओपन केलं,
2 2 is 4x plus 2 3 is 6 upon x square plus 3x is equal to 1. हे ट्रान्सफर केले म्हणजे x स्क्वेअर प्लस 3x इंटू 1 म्हणजे हेच इज इक्वल टू इथलं काय शिल्लक राहील सांगा 4x प्लस 6 किंवा 1 इकडं हे इकडे ट्रान्सफर कुठलीही साईड मागे पुढे केली चालते कारण इक्वल टू साइन आहे मध्ये. आता सगळ्याला LHS मध्ये येणार ह्याला LHS मध्ये येणार x स्क्वेअर प्लस 3x मायनस 4x मायनस 6 इज इक्वल टू 0. x स्क्वेअर मायनस 1x ह्याचा डिफरन्स मायनस 6 इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुमचं तुम्ही सोडवत घ्या. 3 2 is 6 असे फॅक्टर्स पडणार आहेत. 3 2 is 6 एक आन्सर येईल तुमचं x इक्वल्स मी आन्सर सांगायला लागले फॅक्टर्स पडल्यानंतर फायनल आन्सर येईल x इक्वल्स 3 आणि x इक्वल्स -2 असे आन्सर येईल. बट x इक्वल्स -2 इज नॉट पॉसिबल. देयरफॉर x इक्वल्स 3. x म्हणजे कोणाला लागणार वेळ सांगा लार्जर टॅपला लागणार वेळ. लार्जर टॅप टेक्स 3 hours व स्मॉलर टॅप आणखी 3 तास जास्त त्याच्यापेक्षा म्हणजे 3 + 3 6 hours. हे तुम्ही खाली कंटिन्यू करताय. ओके दस वी हॅव फिनिश्ड सेकंड लेसन. मी क्वेश्चन नंबर 8 पासून 15 पर्यंत सगळे एक्सप्लेन केलेले आहेत. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते मला टाका तेही मी एक्सप्लेन करेन. आणि नेक्स्ट वीक वीकेंडला सॅटर्डे किंवा संडेला या लेसनची तुमच्या टेस्ट असणार आहे. आणि नेक्स्ट पिरियडमध्ये मी अरिथमेटिक प्रोग्रेशन अल्जेब्रा मधलाच थर्ड लेसन मी आता चालू करतोय. अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि हे झाल्यावर मग मी जॉमेट्रीकडे जाणार आहे. ओके टिल देन गुड बाय.